नागपूर महापालिका निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी आता पालिका प्रशासन सज्ज झालेले आहे। मतदान केंद्रावर साहित्य वाटप करण्यास सुरुवात झाली आहे। नागपूर पालिकेमध्ये एकूण 3004 मतदान केंद्र आहेत, तर 321 केंद्र हे संवेदनशील केंद्र घोषित करण्यात आले। उद्या आपल्याकडे नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती आपण घेणार आहोत। त्याच्यामध्ये उद्या सकाळी 7:30 वाजेपासून तर जे वोटिंग जे आहे त्याची सुरुवात होणार आहे। 7:30 ते 5:30 पर्यंत जे आहे वोटिंगचा टाइम पिरियड आहे। आज आपले सर्व पोलिंग पार्टीज ज्या आहेत त्या पोलिंग बूथवर ज्या आहेत त्या डिस्पॅच होत आहेत आणि त्या ठिकाणी आपण अतिरिक्त पोलीसचं मनुष्यबळ आणि आमच्यामार्फत एक ॲडिशनल आम्ही वेबकास्टिंगची जी सुविधा आहे ती प्रोव्हाइड करतो आहोत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्य आयोगाचा अजब न्याय नियमावलीमुळे ज्येष्ठ मतदानापासून वंचित राहणार आहे। ज्येष्ठ दिव्यांग असलेल्यांच्या घरी जाऊन मतदान घेणार नाहीत। आमदार खासदारकीच्या निवडणुकीमध्ये ही तरतूद असल्याचा दावा हा पर्याय लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये देखील दिला असताना आता राज्य निवडणूक आयोग हा पर्याय का देत नाही असा प्रश्नही मतदार विचारत आहेत। लोकशाहीचे राज्य निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारण्यात आले। ज्येष्ठ आणि दिव्यांग असलेल्या नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावायचा कसा? आमदार खासदारकी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना वेगळी नियमावली का? स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये ज्येष्ठांना घरी मत देण्याची तरतूद का नाही? फिरते मतदान केंद्र हा पर्याय महापालिका निवडणुकीत का नाही? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।